शिंदे गावात केम डोंगर आहे, त्या डोंगरावर आपले आता जाऊ. तुम्हाला आता मला दाखवा. पोपट भाऊशी पुढं जातात, आम्ही मागून मागून जायचं. हां हेरा जणू झरी ये तनू चढूला बेस, जणू वाट हा तनू पोका चिकन पाणी वर्ष होतं. तर पोपट भाऊ झरी लावून वर जा, तुम्हाला दाखवा. हां हेरा तुम्ही नठ केम डोंगरावर वर दिवाळीला तर जत्रा भर. ते डोंगराने खाल्ले साईडनी झरी हा खालक. आता वर जाऊ ते डोंगराला वर. हेरा पोपट भाऊ वज वज जा. पाणी पे है तठ धवळा खेकड हा तठ खडकीवर. आजू वरहून खाली उतरना. खेकड ते झरीने इकडून तिकडून कारवी पके आहात. अठून पोपट भाऊ जंगलातून जेव्हा पोके जंगलात जायला हा वाट गावसह हर किसी को वाट पोपट भासनी गौसी है ढोंगा ढोंगा पड़ी हूँ जहाँ. बेसी सर्क होडा जंगल. चव हा ती आता चव खणतील त्या. ती चव ती खणी आता खातील. खणीहून खाली उतारतील. जी झरी हा तठ घांबीम फुटणं. ती चव मुतखडाला काही त्यांनी जी फळं लागतात ते मातल्या त्या बिया आहात त्या बिया खावला लागतात. तर मुतखडा बेसू ह ते मातला जी चव ना ती मदीना रह ती ही खावला बेस रह. दोघं भाव खणतात. अख्खा मोळा सकट खण हे एक जण खण एक जण नाचते वर. दोघं भाव मोठा तो खण बारीक तो नाचते वर उभा राही. डोके खाजी टाकी पोपट भावसनी पण ती उपटाय जणी. मुरखुटाई पोका हात काय आता दगड खल तोडतील त्या मुळा. उपटी आता
आता उपटे पाडे हे आता उचलून ते झरेला ले जातील कदाचित. कलवी दिली खाला. ये हरा अठलई पोपट भाऊसने वजट कलवत आता अठ सोलतील आणि मग खातील. ये हरा झरे हा काय खेकडा का काय हरात हिंडता हा दोघं भाव. बारीक तो वर हा मोठा तो खाला हा ते झरीला. दगड उचले आपडे त्यावर भसकूल. आता हा कापूला हे काही लिहिल काही नाही. एक दगड भारी सा निसर्ग जिसा हिरवा हिरवा आजूबाजूला दिस मधीच झरी हा तुम्ही तठ मधीच चवंती भसकेला हा ते झरी तर अखा तुकडा दिदात करी अखा भुगा करे टाका तेना. आता खाता है थोडीशी तुरट आहे. थोडीशी पण मग औषधी आहे. मुतखड्यासाठी लई आता म्हणजे उपयोग केला जातो. म्हणजे आपल्या आदिवासी भागांमध्ये ज्यांना माहिती असेल ना याची माहिती कमेंट करा आणि थोडंसं तुम्ही पण टेस्ट घ्या. अखवा नख तुकडा दिदात करे दगडी खल